नमस्कार, मी राहुल राजगुरू. आपण परवा शिवछत्रपतींच्या कुटुंबाविषयी पाहिलं. त्यामध्ये आपण पाहिलं की एखादं कुटुंब एखाद्या व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये किती महत्वाचं असतं. फॅमिली प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग द चाइल्ड अँड कमिंग जनरेशन्स. वी आर नथिंग but we are an extension of that family thread which is coming down from generations or ages together. असं एकमेव घराणं असेल भारतामध्ये की ज्या घराण्यातल्या 6-6, 7-7 वंशजांनी स्वराज्य हे स्वप्न पाहिलं आणि ते कायम ठेवलं, ते पूर्णत्वाला न्यायचा प्रयत्न केला. एक टाटांचं कुटुंब सोडलं तर असं मला भारताच्या इतिहासामध्ये कुठलंही कुटुंब दिसत नाही की ज्या कुटुंबातल्या येणाऱ्या सदस्यांनी आपल्या कुठल्या तरी पूर्वजांनी घेतलेलं तत्व इथपर्यंत पाळलं. मला असं कुठलंही घराणं दिसत नाही. म्हणून मी या घराण्याला महान म्हणतो. आज मी बोलणार आहे तो विषय म्हणजे मूल्य, व्हॅल्यूज. की एखाद्याचा काळ, एखादा समाजद्रष्टा नेता असेल, एखाद्या कुटुंबामधला पिता असेल, एखादा राजकर्ता असेल, एखाद्या इन्स्टिट्यूटमधला एखादा बॉस असेल, तर महत्वाचा विषय आहे की तो काय मूल्य देतो, त्याची कुठली मूल्य आपल्याला आकर्षित करतात, तो आपल्या कामातून कुठले कीर्तिमान आणि मूल्य स्थापित करतो, याच्यावरती तो समाज त्याच्याकडे आकृष्ट होतो. आपण जर चांगले मूल्य देऊ शकलो, आपला समाज, आपलं राष्ट्र जर चांगले मूल्य निर्माण करू शकलं आणि करतंय, तर मला नाही वाटत की आपण दुसऱ्या देशांकडे, खास करून जे आज चाललंय की आपली मुलं पाश्चात्यांकडे का आकृष्ट होतात, तर तिकडं कोणीही आकृष्ट होणार नाही. शेवटी महत्वाचं हे आहे की तुमचा धर्म, तुमचा समाज, तुमची संस्कृती ही कुठली मूल्य निर्माण करते. I want to stress, I want to lay importance that what sort of values are produced by the society. Civilization has no importance. George Bernard Shaw used to say that civilization is good word, but it is yet to start. What a taunting criticism he says. की सभ्यता, संस्कृती खूप चांगला शब्द आहे, पण ती अजून सुरू व्हायची. म्हणजे we are recognized by the values we create. What values are created by Indian civilization? What values are created by Indian society? Our religion, an individual, a father of the family, a boss, a principal of the school, and finally a leader. जर त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली मूल्य ही खरंच नवीन वाटत होती. शिवाजी महाराजांचं शासन हे स्वतःच एक नवनिर्मितीचं स्तोत्र होतं. मध्ययुगीन किंवा प्राचीन काळातल्या बऱ्याच गोष्टींना तिथं मूठमाती दिलेली जाणवली. आज त्यांनी समाजाला काहीतरी नवीन मूल्य दिली. ही वॉज द ओनली किंग इन इंडिया इन मेडिवल पिरियड हु हॅड टर्न डाऊन एव्हरी सच अनइम्पॉर्टंट व्हॅल्यू ऑफ द एन्शियंट टाइम अँड ही ट्रायड टू गिव्ह न्यू व्हॅल्यूज. त्यांनी नवीन मूल्य रुजवली समाजामध्ये, म्हणून तर समाज त्यांच्यावरती मरायला तयार झाला. आज तुम्ही तानाजी मालुसरे बघा. यू सी तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेंनी मुलगा रायबाचं लग्न सोडलं आणि कोंढाण्याचं लग्न आधी म्हणाले, कारण त्यांना माहित होतं की शिवाजी, शिवछत्रपती या व्यक्तिमत्वाकडे राष्ट्राला द्यायला काहीतरी आहे, काहीतरी मूल्य स्थापन करायच्या मागे लागला हा माणूस. टेक द एक्झाम्पल that is next, बाजी प्रभू. बाजी प्रभू डाईड ॲट पावनखिंड. बाजी प्रभू हे पावनखिंडीवर मेले. 5 तोफांचा आवाज ऐकेपर्यंत मी मरणार नाही असं म्हणाले. यू टेक मुरारबाजी. दिलेर खान देऊ करत होता, एक मोठी सुभेदारी त्यांनी नाकारली. टेक शिवा काशी. यू टेक जीवा महाला. यू टेक सिधोजी गुजर. यू टेक सूर्याजी काकडे. यू टेक राणोजी पांगारे. अशी खूप अनंत असंख्य लोक आहेत की का आग्रा दरबारी, मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद मागे राहिले. अशी किती गेले तरी चालेल, लाखांचा पोशिंदा शिवछत्रपती राहिले पाहिजे.
कारण शिवछत्रपतींकडे नवीन मूल्य होती समाजाला देण्यासाठी, म्हणून तर लोक त्यांच्यावर मरायला तयार होते. त्या काळात शिवकाल हे नाम निदान झालं. That period is called as a Shivkal. A phase is called as that period. The Maratha history is entire called as Shiv Bharat. In Maharashtra we called it as a Shiv Bharat. त्या काळाचंच नाम निदान शिव भारत झालं. क्योंकि that period was offering some values. त्यांनी काहीतरी व्हॅल्यू, मूल्य निर्माण केली, मूल्य समाजाला दिली. उदाहरणार्थ स्त्रीचा सन्मान. भारतामध्ये असं कधी होत नव्हतं. भारताच्या कुठल्या पण कालखंडामध्ये तुम्ही तेवढ्या स्त्रियांची नावं राजसत्तेमध्ये जेवढी नसन ऐकली तेवढी त्यांच्या काळामध्ये आपल्याला ऐकायला भेटतात. आपण कधी ऐकली का? राजमाता जिजाऊ, आज त्यांचं कार्य पहा. जिजाऊनंतर त्यांची सुनबाई येसुबाई पहा. त्यांना तर शिक्क्याचा मान दिला, त्यांना पदवी दिली. त्यानंतर तुम्ही ताराव राणी पहा. त्यानंतर तुम्ही आज उमाबाई दाभाडे पहा, की स्त्रियांना त्यांनी राज्यामध्ये घेतलं, स्त्रियांना त्यांनी राजवटीमध्ये भाग दिला, स्त्रियांना त्यांनी राजकारभारामध्ये महत्व दिलं. म्हणजे ही गोष्ट सांगायची गोष्ट अशी आहे की ही एक नवनिर्मितीची नांदी होती. त्यांनी मूल्य दिले आणि मूल्य हे की स्त्रीचा सन्मान कुठल्याही परिस्थितीत केला पाहिजे. ती अर्धांगिनी जरी घरामध्ये असली तरी राज्य कारभारामध्ये पण तिचा हिस्सा असला पाहिजे, तिचं काहीतरी योगदान असलं पाहिजे. दॅट she is not only the wife and she is not only mother, but beyond that she is also a very important aspirant in the development of kingdom. एक नवीन मूल्य त्यांनी रुजवलं. केवळ दुर्गा, शक्ती, आदिशक्ती, संतोषी माता यांची पूजा करून भागणार नाही, जी पूजा करून चालणार नाही. त्यांना सन्मान दिला पाहिजे, त्यांचं योगदान घेतलं पाहिजे, त्यांना महत्व दिलं पाहिजे राज्यकारभारात, त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. हे नवीन मूल्य त्यांनी स्थापन केलं. परस्त्री माते समान हे सांगून सोडलं नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी संभाजी गायकवाडांसोबत काय केलं, सूर्याजी गायकवाडांसोबत काय केलं. आज बिरोडीच्या पाटलिनीचा अपमान केला. सूर्याजी गायकवाड, ही इज वेल नोन जनरल ऑफ द आर्मी, ही इन्सल्टेड द फिमेल रूलर ऑफ बिरोडी. Shivaji Maharaj removed his eyes and chopped his hands. He established a new value, that punishment by law. ही मूल्य लोकांना आकर्षित करून गेली. लोकांना काहीतरी मध्ययुगीन काळापेक्षा वेगळं वाटलं की रांजाच्या पाटलाला तुकोजी गुजराचा कसा चौरंग करण्यात आला. हे इथून मागं कधी होत नव्हतं. इथे हे आता व्हायला लागलं. लोकांना काहीतरी नवीन गोष्टी दिसायला लागल्या. समथिंग न्यू इट हॅपन्ड. दुसरी गोष्ट, यू सी दॅट ॲज पर द वर्मा सिस्टम ओनली क्षत्रियाज वेर हॅव्हिंग द राईट टू रूल ओव्हर द लँड अँड टू बी इन द आर्मी. आपल्याकडे वर्ण धर्माश्रमाप्रमाणे किंवा वर्ण धर्माप्रमाणे फक्त क्षत्रिय लढू शकतात. शिवछत्रपतींच्या काळामधलं सैन्य आणि लढाईला जाणारा व्यक्ती हा महाराष्ट्रातील प्रत्येक समाजातला घटक होता. तो मराठी घटक होता. तो मराठी मातीतला होता. जीवा महाले होते, शिवा काशीद होते, मुरारबाजी, बाजी प्रभू, आज निळोपंत पेशवे, आज त्यानंतर मोरोपंत पिंगळे लढायला जाणारे, आज त्यानंतर माळी, मराठा, आज इतर समाजातली लोक सैन्यामध्ये होते. फॉर फर्स्ट टाइम इट हॅपन्ड. ही वॉज पुटिंग द न्यू व्हॅल्यूज दॅट नॉट ऑन द बेसिस ऑफ द इगो, not on the basis of the hierarchy, but on the basis of equality, but on the basis of bravery. क्योंकि कला आणि गुणांच्या जोरावरती कोणीतरी पदाला चढेल हे त्यांनी नवीन मूल्य ठेवलं समाजापुढे. कोणी या घराण्यात जन्मला आणि या वंशात किंवा या जातीमध्ये जन्मला म्हणून पदाला जाणार नाही. गुणामध्ये खरंच तो गुण आहे म्हणून तो त्या पदाला जाईल. आज मुळातच त्यांच्या घरामध्ये भवानी आरूढ होती, भवानी अधिष्ठित होती, म्हणून ती येसूबाईला कुलमुक्तियार करू शकले. देवीचा आणि सुनेचा सन्मान. आज राजमाता जिजाऊंप्रती आदर होता म्हणून तर एका आईच्या मायेला जाणलं आणि हिरकणी नावाच्या आईचा सत्कार करून तिच्या नावे रायगडावरती बुरुज बांधला. ओनली द पर्सन हू लव्स हिज मदर, ओनली द पर्सन हू रिव्हर्स हिज मदर
कॅन डू दिस अँड कॅन लव्ह अदर विमेन. जी व्यक्ती आपल्या आईचा एवढा सन्मान करते ती व्यक्ती इतर स्त्रियांचा खचितच नक्कीच सन्मान करणार. हे खूप मोठं मूल्य होतं मध्ययुगीन काळामध्ये. ज्या काळामध्ये स्त्रीला, ज्या काळामध्ये महिलेला एक दुय्यम नागरिकत्व होतं, त्यांना काही किंमत नव्हती, त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी हिरकन्नी सोबत, येसुबाई सोबत, जिजाऊंना जो मान सन्मान होता आणि स्त्रियांना जो सन्मान त्यांनी बहाल केला, हे मूल्य भारताच्या इतिहासामध्ये अजरामर ठरलं. या मूल्यामुळं केवळ मुघल दरबार, राजपूत दरबार आणि परदेशी इंग्लंडच्या महाराणीपर्यंत त्यांचं नाव झालं की दिस इज द पर्सन विथ कॅरेक्टर हू रिस्पेक्ट्स द वुमेन अ लॉट. कदाचित म्हणून तर आई राजा म्हणायची, इथं आई राजा उदे उदे म्हणायची प्रथा पडली की आईला राजा म्हणून भागत नाही, तिला राज्यपदात घेतलं पाहिजे, राजकारणात घेतलं पाहिजे, तिचा सहभाग करून घेतला पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणून म्हणलो की जो काळ, जो राजा जशी मूल्य समाजापुढे फेकतो, व्हॉट व्हॅल्यूज ही इज गिव्हिंग, ही अट्रॅक्ट्स द पीपल. आज आपण जर पाश्चात्यांपेक्षा काहीतरी चांगलं द्यायचा प्रयत्न केला, देऊ शकतो, खचितच आपली ताकद तेवढी आहे. इफ वी आर विलिंग टू गिव्ह सम, इफ वी आर विलिंग टू इन्सर्ट अँड इनकल्केट सम न्यू व्हॅल्यूज इन अ सोसायटी, then why Indian and why the youths of India would attract and go to America? Because we are not giving any values, no values created by Indian culture and civilization. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी झाले, त्यांच्यानंतर आज का गायब झाला. जयंत्या खूप साजऱ्या झाल्या, पण या जयंत्या साजऱ्या होण्या इतपत महत्व होतं की एक छत्रपती अजून निर्माण करणं, जो आपल्याच्यानी झालं नाही. म्हणजे हे माझं व्यक्तिगत प्रामाणिक मत आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने नवीन मूल्यांची निर्मिती केली. दुर्गाचा निर्माता, दुर्ग निर्माता, काय दुर्गांची निर्मिती झाली त्यांच्या काळामध्ये. तो निर्मितीक्षम काळ. इट वॉज अ टाइम ऑफ क्रिएशन. इट वॉज अ टाइम ऑफ रेव्होल्यूशन. इट वॉज टाइम ऑफ अ सर्टन चेंज. इट वॉज अ टाइम Europe may have entered the medieval period, that is in the French Revolution or American War of Independence, but let me tell you with pride, India was entering the modern period right from the days of Shivaji. मी हे बोलेल की भारताचा आधुनिक काळ खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या काळापासून सुरू झाला. छत्रपतींनी खूप मूल्यांची पुनर्मांडणी केली. स्त्रियांविषयी असेल, राजकारणाविषयी असेल, आधुनिक भारताला, त्यातकालीन महाराष्ट्राला त्यांनी नौदल दिलं, एक आरमार दिलं, समृद्ध आरमार. जे स्वप्न होतं, जे मुघल बादशाला पण देता आलं नाही, त्यांनी आज आपल्याला एक आरमार दिलं. आज आहे ना शिवाजी म्हणून लोणावळ्यामध्ये पण त्यांच्या नावे आज आपल्या नौदलाने एक शाखा सुरू केली. आज त्याचा त्या लष्करी तळाला, आज त्या नौदलाच्या तळाला नाव आहे शिवाजी. म्हणजे ही नवीन युगाची नांदी नव्हती का? ही नवीन मूल्य नव्हती का? ही नवीन मूल्यच होती. These were totally new values. These were the new values की बाबा लढाईला गेल्यानंतर कुणी मशीद, चर्चला तोडणार नाही. एखादं कुराण सापडलं, काय सापडलं तर ते परत त्याला देईल. हत्यार टाकणाऱ्या माणसाला मारायचं नाही. या गोष्टी कधी भारतात इथून मागं घडत होत्या का? मग धर्मनिरपेक्षतेचं तत्व खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये अंगीकारलं गेलं. कोण असं कुणाला करणार नाही. मशीद लुटल्या जाणार नाही, दर्गा, कुठल्या पीराला मारल्या जाणार नाही. मुसलमान, हिंदू सगळे सैन्यामध्ये एकत्र असतील. रायगडावरती मुसलमान सैन्यासाठी मशीद आणि हिंदू सैन्यासाठी मंदिर हे करणारा व्यक्ती, व्यापाराला साथ देणारा व्यक्ती, व्यापारी बाजारपेठा बसवणारा व्यक्ती, त्यानंतर आपल्या सैन्याला आदेश देणारा व्यक्ती की शेतकऱ्याच्या काडीलाही धक्का लागला तर खबरदार. तिथं त्याच फ्रान्समध्ये आणि रशियामध्ये शेतकऱ्याला पिळलं जात होतं. शेतकऱ्यांनी क्रांती केली. शेवटी ती क्रांती अजरामर झाली फ्रान्सच्या इतिहासामध्ये. See, the reason behind the French Revolution and Russian Revolution, farming community was really tortured, was really exploited at height. But see, Maharashtra, the ruler, the king, the emperor, he himself is saying that, dare you touch the crop of farmer. ही मूल्य सर्वसामान्यांसाठी, स्त्रियांसाठी आज या मूल्यांनी एक आदर्श घडवला भारतामध्ये. आज नदीच्या काठी साम्राज्य स्थापन होतात. आपणही पाहिले
नाईलच्या काठी इजिप्त असेल, वायनहोच्या काठी चीन असेल, सिंधू नदीच्या काठी भारत असेल, टायबरच्या काठी रोम असेल, टिग्रिसच्या काठी आजच्या तारखेला मेसोपोटेमिया असेल, बेबीलॉन असेल. एकमेव शिव छत्रपतींचं स्वराज्य डोंगरांमध्ये स्थापन झालेलं, नदीच्या काठांना नाही, तर स्वराज्य मुळात स्थापन झालं हे डोंगरांमध्ये. आणि साथ दिली ती सह्याद्रीनी. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये जगाचं खूप एक अप्रतिम उदाहरण की डोंगरांमध्ये एक स्वराज्य स्थापन होतंय. नदीच्या काठी स्थापन झालेल्या संस्कृत्या पुढं ज्या लोपही पावल्या आणि डोंगरांमध्ये स्थापन झालेलं स्वराज्य पुढं जे आजतागायत जगलं. मी या गोष्टींना म्हणतो नवीन मूल्य. ही नवीन मूल्य जर आपण रुजू शकलो तर आपली लोक आपल्याकडे आकर्षित होतील, आकृष्ट होतील, आपल्याकडे येतील आणि आपण काहीतरी नवीन जगाला करू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.